दिल्लीवरून भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली होती असं मुश्रीफांचं म्हणणं आहे, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही असं मुश्रीफांनी म्हटलंय। नाव फायनल होऊन उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांमध्ये खतखत आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। बोलत काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ यांची नाराजी उघडपणे दिसते। काल तर त्यांनी वक्तव्य केलं की मला अपमानित केलं गेलं महायुतीमध्ये। का ही नाराजी आहे काही नाराजी मुळात? नाही, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की भुजबळ साहेबांची आमची सगळ्यांची चर्चा झाली। ते अजिबात नाराज नाहीत। त्यांनी राज्यसभेचं उमेदवारी मागितली होती, खरं आहे। आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला राज्यामध्ये राहण्याची आवश्यकता आहे। आमच्या जो नवीन पक्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा जो मुख्य पक्ष म्हणून आज उदयाला आलेला आहे, त्याची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे अशा आम्ही भावना व्यक्त केल्या आणि ते अतिशय खुश होते। आता त्यांची ते म्हणणं आहे की दिल्लीवरून त्यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली होती, परंतु काही कारणामुळं ती जागा शिंदे गटाची असल्यामुळं ती जागा सोडण्यामध्ये त्यांनी असमर्थता दाखवली आणि त्याबद्दल त्यांना वाटत असेल की बाबा माझी एकदा नाव जाहीर झालं माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं आणि हे होणं हे बरोबर नाही असं त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी खदखद व्यक्त केली। म्हणजे ती काही नाराजी नाही। त्यांच्या मनात ही भावना आहे की पक्षात माझ्याबद्दल असं मत झालं की मराठा समाज माझ्यामुळं दुरावला गेला पक्षामुळे। नाही, अजिबात नाही, तसं काही नाही। ते ओबीसीचा चेहरा आहे। 54% ओबीसी संख्या आहे आणि ते फार मोठे आणि महान या ओबीसीचे नेते आहेत या देशातले। काही बोलणं ह्या काही काळामध्ये झालेलं आहे का, किंवा ज्या पद्धतीने ते नाराजी व्यक्त करतायत त्यांच्याशी तुम्ही काही बोलणार आहात? नाही, परवाशीच आम्ही बसलो होतो। आता मुंबईला गेलो की आम्ही बसीन सगळेजणच आणि आम्ही असा काय प्रश्न असेल तर आम्ही नक्की नेत्यांचं समाधान करू। नाराजी असेल तर ती दूर केली जाईल। हां, दूर केली जाईल, त्याचं समाधान करू। ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।